नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. लातूर पोलीस पाटील भरतीला या ठिकाणी ब्रेक लागलेला आहे आणि तो ब्रेक कशामुळे लागलेला आहे, भरती रखडण्याचं नेमकं कारण काय आहे, हे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. त्याचबरोबर ही भरती प्रक्रिया लांबल्यामुळे नेमकं कोणत्या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे, ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे आणि भरती प्रक्रिया आता केव्हा सुरू होणार आहे? बरेच विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, की सर ही भरती प्रक्रिया नेमकी केव्हा सुरू होणार आहे? तर या सर्व प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचे आहेत. परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पोलीस पाटील भरतीच्या संबंधी जे काही तुम्हाला मार्गदर्शन असेल, त्या अचूक मार्गदर्शनासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर बघा, इथे जी न्यूज बघता तुम्ही, की पोलीस पाटील भरतीला मुहूर्त लागेना, दुसऱ्यांदा ब्रेक मिळालेला आहे. तर ही जी न्यूज आहे ती सविस्तर आपण बघूया. लातूर पोलीस पाटील भरतीच्या अनुषंगानं आहे बघा. सगळ्यात अगोदर की या भरतीला जो आहे मित्रांनो, 2दा इच्छुकांचा हिरमोड झालेला आहे. म्हणजे 2दा ही जी भरती प्रक्रिया आहे ती रखडलेली आहे. काय म्हणलेलं आहे बघा, गावातील कायदा सुव्यवस्था राखणे, पोलीस व महसूल प्रशासनातील दुवा म्हणून काम करणे, तसेच शासनाला स्थानिक पातळीवरील माहिती उपलब्ध करून देण्याची महत्त्वाची जबाबदारी असलेले पोलीस पाटील लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रिक्त आहे. सुमारे 606 बघा, 606 जागांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. गावामध्ये पोलीस पाटील पदे रिक्त असून अनेक गावामध्ये ही पदे गेल्या 5 वर्षापासून भरलेली नाहीत. म्हणजे 5 वर्ष झालं या पोलीस पाटील भरतीचा असाच खेळखंडोबा या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे गाव पातळीवरील प्रशासनाची महत्त्वाची साखळीच कमकुवत झालेली आहे. पोलीस पाटील भरतीसाठी नूतन जिल्हाधिकारी डॉक्टर भारत बाष्टेवाड यांनी 11 मे 2026 रोजी भरती प्रक्रिया कार्यक्रम जाहीर केलेला होता. लक्षात ठेवा. 11 मेला सुद्धा हा कार्यक्रम जाहीर झालेला होता. मात्र त्याच काळात विधान परिषदेची निवडणूक होती. लक्षात ठेवा. विधान परिषदेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने संपूर्ण प्रक्रिया स्थगित करण्यात आली. म्हणजे पहिल्यांदा जी भरती प्रक्रिया थांबलेली होती, त्यावेळेला काय होतं, की विधान परिषदेची या ठिकाणी निवडणूक होती. विधान परिषद आणि या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही भरती प्रक्रिया लांब गेलेली होती, लांबवलेली होती. त्यामुळे पहिल्यांदा त्या ठिकाणी हिरमोड झालेला होता विद्यार्थ्यांचा. मात्र काय झालं बघा, आचारसंहिता संपल्यानंतर जिल्हाधिकारी डॉक्टर बस्तेवाड यांनी 30 जून रोजी सुधारित परिपत्रक काढत भरती प्रक्रियेला पुन्हा गती दिली. 30 जूनला दुसऱ्यांदा या ठिकाणी परिपत्रक निघालं. पण आता काय झालेलं आहे बघा, रिक्त पदांसाठी आरक्षण, सोडत, आक्षेप, अर्ज स्वीकृती, परीक्षा, मुलाखती आणि अंतिम निवड यादी जाहीर करण्याचे वेळापत्रकही निश्चित करण्यात आले होते. त्यामुळे यावेळी तरी भरती प्रक्रिया मार्गी लागेल अशी अपेक्षा निर्माण झाली होती. मात्र निवडणूक आयोगाच्या विशेष मतदार नोंदणी पुनर्परीक्षण एस-आय-आर कार्यक्रमाला प्राधान्य देण्याचे निर्देश देण्याचे मिळाल्याने आरक्षण सोडतच होऊ शकले नाही. संबंधित सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांनी, जिल्हाधिकाऱ्यांनी एस-आय-आर पूर्ण होईपर्यंत भरती प्रक्रिया पुढे ढकलण्याची विनंती केल्याची माहिती सूत्रांची आहे. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं, की जी आपली एस-आय-आरची जी प्रक्रिया आहे, ही एस-आय-आरची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या ठिकाणी आता पोलीस पाटील भरतीला ब्रेक लागलेला आहे. म्हणजे जी काही तुमच्या गावामध्ये सध्या मतदारांची नोंदणी सुरू आहे, ही नोंदणी या नोंदणीला पहिल्यांदा प्राधान्यक्रम देण्यात आलेला आहे आणि मग तुमचे जे एस-डी-एमचे अधिकारी आहेत, या प्रत्येक एस-डी-एमच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कळवलेलं आहे, की पहिल्यांदा आम्हाला ही जे मतदार नोंदणी आहे ती करू द्या आणि ती पूर्ण झाल्यानंतरच तुम्ही ही पोलीस पाटील भरती प्रक्रिया आहे ती राबवण्याचं आयोजन करा. त्यामुळे जोपर्यंत आता ही जी एस-आय-आरची प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया होईपर्यंत ही भरती प्रक्रिया पूर्ण होणार नाही. त्यानंतर बघा 11 मे 2025 पोलीस पाटील भरती कार्यक्रम जाहीर. विधान परिषद आचारसंहितेमुळे प्रक्रिया स्थगित झाली. 30 जूनला नवीन वेळापत्रक काढलं आणि सद्यस्थितीत आता आपण काय बघितलं, की एस-आय-आरमुळे आरक्षण सोडत येऊ शकलेलं नाही. विशेष मतदार पुनर्निरीक्षण पूर्ण झाल्यानंतर म्हणजे एस-आय-आरची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी ही भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की मित्रांनो बघा, पहिली जी भरती प्रक्रिया आहे ती 11 मेला या ठिकाणी जाहीर झालेली होती. दुसरी भरती प्रक्रिया 30 जूनला जाहीर करण्यात आलेली होती. यामध्ये मित्रांनो, जे विद्यार्थी एजबार होणार आहेत, 2 महिने असेल, 1 महिना असेल, 4 महिने असतील, 1 दिवसाने जरी भरती प्रक्रिया पुढे गेली, तरी या 1 दिवसामध्ये अनेक विद्यार्थी या ठिकाणी एजबार होत असतात. त्यामुळे या एजबार होण्याचं विद्यार्थ्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. जेवढी भरती पुढे जाणार आहे, तेवढे अनेक विद्यार्थी या स्पर्धेच्या बाहेर फेकले जाणार आहेत. ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. त्यानंतर बघा, आता या गावचा जो कारभार आहे, तो काय आहे बघा, एस-आय-आरची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर
पोलीस पाटील भरतीचा कार्यक्रम नव्याने जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून रिक्त असलेली पदे आणखी काही काळ रिक्तच राहण्याची शक्यता आहे. दरम्यान रिक्त गावांचा कार्यभार शेजारच्या गावातील पोलीस पाटलांकडे अतिरिक्त स्वरूपात सोपवण्यात आला आहे. त्यामुळे एका पोलीस पाटलाला 2 ते 3 गावांचा म्हणजे बघा एका पोलीस पाटलावरती 2 ते 3 गावांचा कारभार सांभाळण्याची जबाबदारी असून कायदा व सुव्यवस्था, तंटे, महसूल व पोलीस प्रशासनाशी समन्वय साधताना अडचणी येत आहेत. लक्षात ठेवा एका पोलीस पाटलाला एक गाव सांभाळताना खूप अडचणी येतात आणि 3-3 गावं सांभाळायची म्हणजे त्यांच्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये बोजा असणार आहे. आणि म्हणून लवकरात लवकर ही भरती प्रक्रिया पूर्ण होईल अशी अपेक्षा होती. परंतु शासन आपल्या कार्यक्रमानुसार, आपल्या सोयीनुसार या ठिकाणी भरती प्रक्रिया राबवताना दिसून येते. पहिल्यांदा विधान परिषदेची निवडणूक त्याच्या आचारसंहितेचं कारण सांगून ही भरती प्रक्रिया पुढे ढकललेली होती. त्यानंतर एस-आय-आरची जी प्रक्रिया आहे ती या ठिकाणी कंप्लीट होणं अपेक्षित आहे आणि ती झाल्यानंतरच मात्र या ठिकाणी ही जी भरती प्रक्रिया आहे ती सुरू होणार आहे. परंतु कुठल्याही विद्यार्थ्यांनी गाफील राहता कामा नये. अभ्यास कंटिन्यू सुरू ठेवा. 2 महिने तरी आता या ह्याला लागणार आहेत तुमच्या एक्झामला. 2 महिन्यामध्ये म्हणजे अ, गणपती किंवा दिवाळीच्या दरम्यान तुमचे पेपर होण्याची जास्त शक्यता आहे. या महिन्यामध्ये अजून एखादा महिना या एस-आय-आर प्रक्रियेमध्ये जाणार आहे. कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अजून नीटचे फॉर्म भरता आलेले नाहीत. बऱ्याचशा त्रुटी वगैरे आहेत. तर या गोष्टी आहेत, त्या वेळ लागणार आहेत. 1 महिना अजून या प्रक्रियेला जर लागला असं धरून चला, तर ऑगस्ट एंड किंवा सप्टेंबरमध्ये तुमचे पेपर होण्याची शक्यता आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरच्या दरम्यानच तुमचे पेपर होणार आहेत आणि त्यामुळे तुम्हाला चांगला वेळ मिळालेला आहे. या वेळेचं या ठिकाणी तुम्हाला सार्थक करायचं आहे. फक्त यामध्ये एकच गोष्ट म्हणजे जे विद्यार्थी एजबार होणार आहेत त्यांच्यासाठी आहे, की 1 दिवसाने विद्यार्थी एजबार होत असतो. इथे तर 6-6 महिन्यांनी बघितलं असेल तुम्ही, गेल्या 5 वर्षामध्ये या ठिकाणी भरती झालेली नाही. त्यामुळं या 5 वर्षाचा विचार करता अनेक विद्यार्थी या ठिकाणी एजबार झालेले असणार आहेत. परंतु या 6 महिन्यामध्ये सुद्धा भरपूर विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये एजबार होणार आहेत. त्यामुळं तुम्हाला मिळालेली ही चांगली संधी आहे, की बरेचसे विद्यार्थी स्पर्धेच्या बाहेर सुद्धा जाणार आहेत. परंतु तेवढ्याच अ, याने की नवीन विद्यार्थी सुद्धा यामध्ये आता ॲड होणार आहेत. म्हणजे जे विद्यार्थी आता बसत नव्हते या भरती प्रक्रियेमध्ये, ते सुद्धा काही विद्यार्थी आता याच्यामध्ये ॲड होणार आहेत. त्यामुळं स्पर्धाही असणारच आहे, लक्षात ठेवा. त्यामुळं नवीन स्पर्धक तुमच्या स्पर्धेमध्ये उतरणार आहेत. चांगल्या पद्धतीने तुम्हाला जो वेळ मिळालेला आहे अजून 1-2 महिन्याचा, त्या वेळेचं तुम्ही सार्थक करायचं आहे. जर तुम्ही दररोज चांगल्या पद्धतीने नियोजन करून अभ्यास केला, तर तुम्हाला या परीक्षेमध्ये 70 प्लस मार्क्स मिळणार आहेत आणि येणाऱ्या पोलीस पाटील पदाच्या खुर्चीवरती तुम्ही आरामात या ठिकाणी बसू शकता. त्यामुळं ही जर परीक्षा चांगल्या पद्धतीने पास व्हायचं असेल, तर तुम्ही चांगल्या पद्धतीने आम्ही जे साहित्य तुम्हाला देतो, मटेरियल पुरवतो त्याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. आणि मित्रांनो ज्यांना आपली बॅच लावायची असेल, आपला मागचा रिझल्ट बघा. जालना, हिंगोली, बीड या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या क्लासचे पोलीस पाटील झालेले विद्यार्थी आहेत. तर ते सगळं तुम्हाला YouTube चॅनलवरती बघायला मिळेल. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉइन करा आणि आपला ऑनलाईन बॅचला या ठिकाणी प्रवेश सुरू झालेला आहे. ज्यांना कोणाला बॅच घ्यायची असेल त्यांनी माझा हा नंबर आहे 97 30 61 32 37 या नंबरवरती मला कॉल, मेसेज करा आणि तुमच्या काही अडी-अडचणी असतील तर निश्चितपणे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.